गुड मॉर्निंग. आता आम्ही उठलो, इथून रूममधून निघलो. तिथं रूममध्ये चार्जिंगचे पोर्ट पण नव्हते आणि थंडीमुळे फोन आमची जास्त चार्जिंग होते, स्विच ऑफ झाले होते पूर्ण. आता गाडीत चार्जिंग केले फोन आणि आता निघलो आम्ही. लेसाठी निघलो. रस्ता काय चांगला नाही बोलतात, पण आम्ही जिथपर्यंत जमेल तितकं ट्राय करू. बघू कसा पुढे काय वाटतंय. रोड चांगला असेल तर बघू पुढे कंटिन्यू करू, नाहीतर जास्त रिस्क नाही घ्यायची. तसंच आम्ही मागे फिरू. आल्टोला काय करतो तो मारिंदा रेस दिली ती ड्रिप मारतो भाई. आल्टो लेजेंड. यो 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 आईला हाय शोभ व्हिडिओ पण काढतो ते मजा घेतो. मग ते व्हिडिओ नाही काढत. आपली जागा येतं का इथं लडाखच्या बाउंड्रीवर. आता आम्ही इथून पुढे रस्ता लय रिस्की. आम्ही लडाखचा प्लॅन कॅन्सल केला. लेह वगैरे नाही चालू. लेहच्या बाउंड्रीला आहेत, कॅन्सल केला पूर्ण. इथूनच आम्ही फिरतो. रस्ता एवढा स्लिप होतोय काहीच नाही बघा. डायरेक्ट काचासारखा झाला रस्ता, म्हणून आम्ही इथून फिरतो. त्या बाकीच्या गाड्यांना सवय असेल आम्ही इथून फिरतो. पुढे काहीतरी दुसरं ॲडजस्ट करू, दुसरं काहीतरी फिरू. पण इथून आम्ही लेहचा कॅन्सलच करतो. तर पुढे त्या साईडला लय रोड खराब आहे. लय आणि कधी पण बंद होऊ शकतो. आम्ही तिथंच अटकून राहू, त्यापेक्षा तिकडे फिरलेला बरा. ले इथपर्यंतच बस ना, इथपर्यंतच बस. रस्ता बंद आहे हे बघा. नाही आम्ही दाखवू नाही शकत. लय हे या गाड्यांना सवय आहे इथपर्यंत. चला आम्ही डिसिजन तर घेतला, तुम्ही बघितला. ले कॅन्सल झाला, ले लडाख कॅन्सल झाला. म्हणजे आम्ही आलो तिथपर्यंत, जाऊन आलो पूर्ण. तो आम्हाला क्रॉस करायला सांगितला की तुम्हाला ले क्रॉस करून लडाख क्रॉस करून डायरेक्ट शिमल्याला जायला लागेल ना. कुठे मध्ये थांबू शकत नाही. डायरेक्ट 700 किलोमीटर 800 किलोमीटर. तेवढी ड्रायव्हिंग आम्ही लागोपाठ नाही करू शकत. हॉटेल पण नाही थांबायला. म्हणून आम्ही तो कंटिन्यू पूर्ण न करता आम्ही रिव्हर्स फिरून असं शिमल्याला चाललोय. आता मायनस किती आहे तिथं? -25 जातो. 24-25 जातो. नामुमकिन राहणे. त्रास घेण्यापेक्षा आम्ही हे केला. सगळ्यांचा मूड ऑफ झालता. मग बंटीने काय सांगितलं, ठीक आहे लेह लडाख तुम्हाला पूर्ण नाही बघायला भेटणार ना, ठीक आहे थोडा आम्ही लेह बघितला पूर्ण व्हायला. पण कुठे जायचं आता आपण? आता नेपाळ. इथून डायरेक्ट लेह वरून डायरेक्ट नेपाळ. कासे शो एकट्याने गाडी चालली पूर्ण 3000 प्लस आताच झाली आहे. अजून पुढे लय गाडी चालणार आहे इथून तिथून, पण एकट्यानेच ना. अजून लय चालणार आहे. आता आमची ट्रिप अजून मोठी होईल काय होईल काय माहित नाही. आता डायरेक्ट नेपाळ म्हणजे सगळे करत नेपाळ. आता आम्ही चाललोय इथून फिरून पहलगामला. पैसा संपून दे. साल्टी गिल्टी झालं पण रुतबा कमी नाही करायचा. चला पाव नेपाळ. चला गुलमर्ग आलाय. आता जवळ राहिलाय. 13 किलोमीटर आहे. बर्फ चालू झाला. पुढं लय थंडी आहे. तर गुलमर्गला जायच्या आधी तिथं हे तोंडाचे वगैरे घेतले, सॉक्स घेतले वॉटरप्रूफ. एक टी शर्ट. भाऊ तुम्ही टी शर्ट किती घातलेत? 4 टी शर्ट घातलेत. वन मॅन एकच का? एकच. त्याला थंडी कमी आहे. मिनी एवढी आहे. त्याच्या आधी एक टी शर्ट आहे, मग हा घातलाय आणि हा आता इथून घेतला आम्ही. आता यांच्याकडून किती नाही आता ड्रेस 300 रुपये भाडा आहे त्याचा. शूज आणि पूर्ण कपडे देणार. आता बघू त्याच्याशी आम्ही डील करतो. भाऊ काय बोलतोय बघताय. अजून पुढे वरती जायचं. किती आहे? 32,000 फीट. 14,000 फीट बोलतोय बाबा. 14 मतलब 14 नॉर्मल आहे. त्यांच्या शॉपिंग केली थोडी. पैसे घातले एक्स्ट्रा सगळं. पोचलो गुलमर्गला. जरा विचार केला तर 100 जरा जास्तच आहे. या टायमाला दुपारचे होते मला वाटतं 2च वाजलेत. आताशे 2 वाजलेत. म्हणजे 2 वाजता पण एवढी थंडी आहे. सूर्य तर गायबच केला आहे. गायब झाला सूर्य पूर्ण. पण तिकडे बघ सिपाही निघले लढाईला.
करना वरती घेऊन चालेल आम्हाला. एक ही चीज करना, अपना मोबाइल इस पैकेट में नहीं रखना, ये खटेला रहता है कभी, अपने अपने जेब में रखना. हाँ ठीक आहे. आगे नेटवर्क कम आहे. चलो वरती जायचं डायरेक्ट. आता मी झूम पण नाही करू शकत, एकच हातात. ठीक आहे. बोला ना. अरे कासरा दिले ना त्यान बघा ना. पुरी झाले इकडं. म्हणा मी तो पहिल्यांदा बसलो वाटतं, मला आठवत नाही कधी बसलेलं. भीती वाटतं बाबो. वरती घेऊन चालले. वरती अजून लय पाल्ला पार करायचे. इथं हा झरणा वाहत होता वरतून, डायरेक्ट फ्रीज झालाय पूर्ण. डायरेक्ट पाणी झालंच नाही, डायरेक्ट फ्रीज झाला पूर्ण. पुढे गेलं तिथं. एवढी थंडी आहे म्हणजे सांगता येणार नाही किती आहे, किती वाजते ही बघा. निघलो. साडू कुठे आहेत ना. उतरता यो पलवतो त्याचा मागशी घोडा. गौरव पुढे चालले आपला गपचा गप एकटा. वरती जायचे लय अजून. आलो इथं. तिथं आमचे घोडं लागले आणि इथं आलो आणि आमचं घोडंच लागले. नाही इथं फुल स्कॅम होतो. 10,500 आमच्या 5 जणांचे घेतले. 2100 पर पर्सन प्रमाणे फुल बेकार स्कॅम होतो. इथपर्यंत गाडी येते, त्या गाडीच्या तिथंच आपल्या घोड्याला येऊन लावतात. म्हणजे भीतीने यायचं, पण तिथं गाडी पण येते. आणि 2100 फुकट. म्हणजे 10,500 आमचे डायरेक्ट फुकट गेले. मूडच ऑफ झाला आमचा. पण काय आता आलो एन्जॉय करत, एन्जॉय करू. काय गौरव कसा प्लेट कसा आहे? 100 रुपयाचा प्लेट. काढले फोटोज बिटोज आम्ही. तर चाललो. किती अर्धा तास तरी होतो आपण इथं. अर्धा तास पण नाही थांबलो. इथं येऊ नका, फुल स्कॅम चालतो त्या घोड्या. नंतर इथं वरती फुल स्कॅम. 2,000 रुपये नाही 2100 घेतले, ते पण बार्गेनिंग करून 3500 सांगितलेले. चला केला थोडा एन्जॉय. चाललो आता खाली. आय लव्ह गुलमार्ग. मस्त जागा आहे, फक्त घोड्यावर कुठं जाऊ नका. फिरायला मस्त जागा आहे इथं. ऑफ सीझनलाच या, म्हणजे आता नका येऊ. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी नंतर. निघलो आता आम्ही इथून. डायरेक्ट आमचा मॅप डायरेक्ट लागायला 727 किलोमीटर. डोंगराचं खालून चाललोय, तसं काय वरती डोंगर खालतून चाललोय. या साईडला पण दरी आहे, खोल दरी आहे.